चिखलदरा आणि धारणी हे आदिवासी बहुल तालुके दत्तक घेतलेले आहेत। त्यामुळे या भागांच्या विकासांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय ठेवावा। त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केले। मंत्री डॉक्टर उईके यांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथे आढावा बैठक पार पडली आहे। बैठकीत कुपोषण, सिकल सेल्स, थॅलेसोनिया आणि क्षयरोग या गंभीर विषयांवर स्वतंत्र चर्चा करण्यात आली आहे। आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि उपचार सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या क्षेत्रातील सिकल सेल्स आणि कुपोषण मुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। कुपोषण मुक्तीसाठी पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या। मंत्री डॉक्टर उईके यांनी आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने कार्य करणे गरजेचे आहे। शासनाची कामे प्रत्यक्षात दिसली पाहिजेत, त्यासोबतच नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात यावी। तसेच योजनांच्या लाभांसाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्यांची यादी अनिवार्यपणे लावण्यात यावी। बिरसा मुंडा कृषी योजनेत शेतकऱ्यांना विहिरीसोबतच सोलार सिस्टीम, पाईपलाईन, स्प्रिंकलर आणि मोटार पंपही देण्यात यावेत। त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळू शकेल। कृषी विद्यालयातील रिक्त पदे आणि इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येईल। शासकीय आश्रमशाळेतील सुविधांबाबत चर्चा करण्यात आली आहे। खारी आश्रमशाळा येथे वीज कनेक्शन आणि कमी दाबाच्या विजेची समस्या जाणवत आहे। यामुळे आश्रमशाळा आणि वसतिगृहांना स्वतंत्र डीपी बसवण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले। तसेच तारुबंदा गावातील वाढीव वीज पोल तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। रायपूर येथील आश्रमशाळेला जाण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देऊन रस्ता मंजूर करण्यात यावा। 15 जून पूर्वी सर्व आश्रमांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। तसेच प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि त्याच्यासाठी पक्का जोड रस्ता तयार करण्यात यावा, असेही डॉक्टर उईके यांनी सुचविले आहे। यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल, आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आरोग्य उपसंचालक तसंग तुषार वारे, रमेश मावस्कर आदी यावेळी उपस्थित होते। बैठकीपूर्वी डॉक्टर उईके यांनी धारणी येथील विश्रामगृह येथे आदिवासी परंपरेनुसार गदली सुसू नृत्याचे स्वागत करण्यात आले। तत्पूर्वी डॉक्टर उईके यांनी सकाळी तारुबांदा येथील कांद्री बाबा हनुमान या मंदिराला भेट दिली आहे।